तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती शहराच्या मध्यवर्ती या तिरंगा सर्कल चौकात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 1.5 टन वजनाचा व 10 फूट उंची असलेला ब्रॉन्झचा पुतळा बसविण्यात येणार आहे। तसेच या चौकाचे नाव तिरंगा सर्कल बदलून त्याचे अजित तिरंगा सर्कल असे नामकरण करावे व नटराज कला दालनाचे नाव अजित कला दालन करून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या सक्षम प्राधिकरणाकडून घेतल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसेच यापुढे अजित पवार यांचा वाढदिवस 2 ते 3 दिवसाचा अजित लोककला महोत्सव बारामतीमध्ये साजरा होणार आहे। अजित पवार यांच्या आठवणी बारामतीकरांच्या मनात राहाव्यात यासाठी नटराज कला दालन या ठिकाणी कायमस्वरूपी दादांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू राहणार असल्याचे व महाराष्ट्र राज्यातील जनतेकडे जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने फोटो व्हिडिओ असतील तर नटराज कला दालन बारामती येथे पाठवावेत। जे पाठवतील त्यांच्या नावाच्या सौजन्याने छायाचित्र प्रदर्शनात सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्याची मागणी किरण गुजर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता बारामतीवरून कृष्णमूर्ती जगताप। अजितदादांच्या स्मृती बारामतीमध्ये चिरंतन राहाव्यात। नटराज नाट्य कला मंडळी संस्थाच त्यांची म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि ही जी वास्तू आहे नटराज कला दालन ही अजितदादांनीच निर्माण केलेली आहे। त्याच्यामुळं माझ्या आजच्या निमित्ताने मागणी राहील की हा जो आमचा कला दालन आहे याला सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने आम्ही म्हणजे नटराज मंडळाने निर्णय घेतलाय की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हा जो चौक आहे हे चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादाने स्वतः ठेवलं होतं। तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणेचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत। आपण बघितले की आपण या निमित्ताने दादांच्या छायाचित्राचं प्रदर्शन या ठिकाणी गेले 12 दिवस भरवलेलं आहे, पण त्याला इतका लोकांचा मोठा लोक प्रमाणात येऊन पाहतायत। त्याच्यामुळे लोकांच्या मागणीवरून नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की दादांच्या सगळे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोग्राफ्स या ठिकाणी संकलन आणि नागरिकांकरता कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवायचंय। श्रीकांत अनपट हे त्याचं डिझाईन करत आहेत। त्याचबरोबर हा जो चौक आहे तिरंगा सर्कल हा आणि नंतर दादांचा आवडता विषय म्हणजे राष्ट्रध्वज 30 मीटरचा, त्याच ठिकाणी दादांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी साधारणपणे माझी इच्छा होती आणि आहे। म्हणून आम्ही नटराज परिवाराने निर्णय घेतला की दादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा या ठिकाणी आमची जी नटराजची प्रतिमा आहे त्या ठिकाणी उभा राहावा आणि नटराजची प्रतिमा इमारतीमध्ये इतरत्र आपल्याला बसवावी त्याच्या अनुषंगाने निर्णय झालेला आहे। आणि दादांचा वाढदिवस जो असतो 22 जुलैला तर दादांच्या नावाने म्हणजे कलावंतांचं दादांचं प्रेम बघता अजित लोककला महोत्सव हा इथून पुढे दरवर्षी 3 दिवसाचा भरवला जाणार आहे आणि त्या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या पारंपरिक लोककला सादर होऊन दरवर्षी एका लोककलावंताला अजित गौरव पुरस्काराने सन्मानित करायचंय असे साधारणपणे निर्णय नटराज नाट्य कला मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे। ब्रॉन्झचा जो पुतळा आपण बसवणार आहात काय नेमकं किती वजन असणार आहे, किती टनाचा पुतळा? नाही, साधारणपणे त्याचं आता काम चालू आहे ते कलकत्त्यामध्ये। प्राथमिक ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही डिझाईन्स आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत। त्याच्यामध्ये काही करेक्शन्स आणि सूचना सगळ्या मंडळींशी सहकार्य दाखवून करण्याचं काम चालू आहे ते आपण करतोय। तर हा ब्रॉन्झचा पुतळा 10 फूट उंचीचा आणि खाली 5 फूट चौथरा असा केला तर 15 फूट मध्ये आणि 1.5 ते 2 टन वजन साधारणपणे त्याचं राहील। त्याच्या अनुषंगाने स्ट्रक्चरलच्या लोकांशी आता कॉन्टॅक्ट चालू आहे। त्याचे डिझायनिंग 2 दिवसात आल्यानंतर शासनाच्या विविध मान्यता घेण्याचं काम कला संचालनाचं आपण करतो आहोत।